नीट प्रकरण पुण्यामध्ये संशयित विद्यार्थ्यांच्या रूमवर सीबीआयच्या धाडी। सीबीआयच्या कारवाईच्या भीतीने विद्यार्थ्यांनी पुणे सोडलेलं आहे। पुणे सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांच्या मित्रांना देखील चौकशीला बोलावण्यात आले। अनेक विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये नीटचा पेपर देखील आढळून आला आहे। सीबीआयकडून पुण्यातील संशयित विद्यार्थ्यांची चौकशी केली जाते। चौकशीमध्ये विचारले गेलेले कुठेही काही बोलू नका अशा सूचना देखील सीबीआयकडून देण्यात आलेल्या आहेत। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, कारवाईच्या भीतीने अनेक विद्यार्थी जे आहेत ते पुणे सोडून गेलेले आहेत। सीबीआयकडून अद्यापही कारवाई सुरू आहे। बरोबर आहे। खरं तर नीट प्रकरणामध्ये जे संशयित विद्यार्थी आहेत की ज्यांच्यापर्यंत पेपर पोहोचलेला होता त्या विद्यार्थ्यांच्या रूमवरती सीबीआय कडून धाडी टाकण्यात आलेली आहेत। विद्यार्थ्यांच्या रूमवरून मोबाईल लॅपटॉप जे आहे ते जप्त करण्यात आलेला आहे। मात्र जे विद्यार्थी कारवाईच्या भीतीने पुणे सोडून गेलेले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या रूमवरील मित्रांना जे आहे ते आज चौकशीसाठी बोलवलेलं होतं। त्यांच्याकडून जबाब जो आहे तो सीबीआयनं नोंदवून घेतलेला आहे आणि केलेल्या चौकशीची वाच्यता कुठेही करू नका अशा पद्धतीची सक्त ताकीद जी आहे सीबीआय कडून दिलेली आहे। आज दिवसभरामध्ये संशयित पालक त्याचबरोबर विद्यार्थ्यांची चौकशी जी आहे सीबीआय कार्यालयामध्ये करण्यात येते। मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या संशयित विद्यार्थ्यांच्या रूमवरती धाडी टाकण्यात आलेल्या आहेत ते विद्यार्थी कारवाईच्या भीतीने पुणे सोडून गेलेले आहेत। अशा सगळ्या विद्यार्थ्यांना चौकशीसाठी जे आहे ते सीबीआय कडून बोलवलं जाईल। मात्र या सगळ्या प्रकरणाची वाच्यता कुठेही करू नका। आता ज्या विद्यार्थ्यांकडे प्रश्नपत्रिका मिळून आलेल्या आहेत त्या नक्की कुठून आल्या आणि त्यांच्यापर्यंत कशा पोहोचल्या याचा तपास जो आहे तो सध्या सीबीआय कडून केला जातो। नक्कीच, धन्यवाद एकूणच माहितीबद्दल प्रदीप।